नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पिठापूरला आल्यानंतर कुणी कुठं राहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सर्वप्रथम पिठापूरमध्ये स्वामी समर्थ भवन बांधलं गेलं, कारण ती इच्छा श्रीपाद श्री वल्लभांची होती. आणि त्यानंतर आज घडीला जवळजवळ 75 ते 80 लॉज त्या मंदिराच्या परिसरात उभे राहिलेले आहेत. आपल्या स्वामी भवनपेक्षा निश्चितच नवनवीन सोयी केल्या असतील, खर्चिक आहे. आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने बांधलेलं आहे. अनेकांना ते आवडलेलं आहे. जे लक्झरी आहेत, ज्यांना लक्झरी राहण्याची सवय आहे, ज्या यात्रा कंपन्यांना त्यांच्या मागणीनुसार लक्झरी लॉज हवे असतात, ते आपल्याकडे येत नाहीत. ही सुद्धा श्रीपादांचीच इच्छा. कुणी यावं न यावं, कुणाला पिठापूरला बोलवावं न बोलवावं, हे सगळं श्रीपाद श्री वल्लभ ठरवतात. परंतु स्वामी समर्थ भवनाचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा खास व्हिडिओ केला आहे. आपल्या स्वामी समर्थ भवनाच्या प्रांगणात किंवा जागेमध्ये आत्तापर्यंत स्वामी दर्शनतर्फे जवळजवळ 54 दत्तयाग झालेले आहेत. अशी एवढी पवित्र जागा शक्यतो कुठेही मिळणं अवघड आहे. मंदिराशिवाय एवढे दत्तयाग कुणीही केलेले नाही. त्याचबरोबर इतरांनी सुद्धा दत्तयाग केलेली संख्या ह्याच्यात मी ॲड केलेली नाही. ती संख्या फारच आहे. म्हणून मी भाविकांना सांगतो की तुम्ही स्वामी समर्थ भवनमध्ये येऊन 2-3 रात्र राहा. तुम्हाला काहीतरी नक्की जाणवल की आपण कुठं राहतो आहे. बरं, पिठापूर आंध्र प्रदेशमध्ये आहेत. आंध्रमधील लोकांना आपल्या मराठी लोकांबद्दल आपुलकी असावी नसावी हा तर वेगळाच विषय आहे. ते व्यवहार पाहतात, आम्ही नातं पाहतो. फार तर स्पर्धा असल्यामुळे ते 50-100 रुपये कमी जास्त करू शकतात. परंतु वास्तूमध्ये राहणं आणि कोणत्या वास्तूमध्ये राहणं, त्याचबरोबर जिथं परमेश्वराचं वास्तव्य आहे, परमेश्वराकडून असे मोठमोठे दत्त होम दत्तयाग केले जातात, त्या ठिकाणी राहण्याचं भाग्याला जर लाभत असेल तर भाविकांनी ही संधी सोडू नये. 2-3 रात्रीच्या वर तर कोण राहत नाही. लाखो रुपयेसुद्धा खर्च नाही. सर्वात स्वस्त आहे. अजून आपल्यापेक्षा जर कुठं काही कमी असतं तर तिथं तेवढा गैरसोय आहे, परंतु समाधान नाही. ते फक्त राहण्यासाठी आहे. इथं तुम्हाला आध्यात्मिक आनंद घेण्यासाठी आणि आध्यात्मिक सेवेची प्रचिती येण्यासारखी ही जागा आहे. 100-1 लोक एक वेळ बसू शकतात. आणि मी यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे, आम्ही असताना दत्तयाग करतो, दत्त होम करतो. मी नसताना अनेक ग्रुप येतात, त्यांनासुद्धा संधी दिलेली आहे. जर वैयक्तिक एक 10-15 किंवा एखादी फॅमिली आली आणि त्यांना वाटलं की आपण या जागेत दत्त होम करावा, काही नाही, आपण करतो, तो भाव महत्त्वाचा आहे. तिथं ती जागा उपलब्ध केलेली आहे. होमाची जागा आहे. बाजारात जाऊन तूप, पूजेचं साहित्य, लाकडं, गौरी हे सगळं आणून आमचा तिथं मॅनेजर आहेत, ते सुद्धा तुम्हाला सहकार्य करतील. 1 तासभर कोणतं तरी नामस्मरण करून तुम्ही हवन केलं तरी तुमचा लाख मोलाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण हे आध्यात्मिक विधी करण्यासाठी देवाच्या दारात जायचं असतं. देवाच्या दारात साडी खरेदी करणं, फोटो काढणं, समुद्रावर जाऊन पोहणं, गप्पा टप्पा करणं, व्हॉट्सअप पाहणं आणि लवकर झोपणं, यासाठी तीर्थक्षेत्री जायचं नसतं. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरात करत असतो. एक तर तुम्हाला इतक्या लांब बोलवले, वारंवार परत जाणं येणं होत नाही. म्हणून या व्हिडिओचा गांभीर्याने विचार करा. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या हाताने श्रीपाद श्री वल्लभांच्या मूर्तीची पूजा करता येईल. एवढं स्वातंत्र्य मला वाटतं भारतात या स्वामी समर्थ भवनाशिवाय तुम्हाला कुठेही मिळणार नाही. उलट जाताना तुम्ही बक्षीस देऊन जाताल की काय व्यवस्था आहे. 1-2% इकडं तिकडं होतं. स्वभावाला औषध नसतो. काही लोक तक्रारखोर असतात, काही अचानक अडचणी येतात. परंतु स्वतः श्रीपाद श्री वल्लभ या स्वामी समर्थ भवनाचे मॅनेजमेंट करतात. त्यांचं लक्ष आहे, म्हणून सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. माझी भाविक भक्तांना विनंती आहे, तिकीट काढायच्या अगोदर स्वामी समर्थ भवनाशी संपर्क साधा. मॅनेजर आहेत आणि जागा उपलब्ध असेल तर तेच तिकीट काढा आणि 3-4 दिवस राहा. उगी यायची गडबडी करू नका. आता तर महाराष्ट्रीयन जेवण मिळतं, चहा नाश्ता मिळतो. तुम्हाला एवढं बरं वाटेल, महिलांना माहेरी आल्यासारखं वाटेल. पुरुषांनाही तो आपल्या मित्र नातेवाईकांत गेल्यासारखा आनंद होईल. आणि शेवटी जीवनामध्ये तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपला आनंद आणि समाधान महत्त्वाचं आहे. जे जाऊन आलेत 1-2% तक्रारखोर वगळता तुम्ही विचारा कोणालाही, कारण मीच 12 दिवस तर मी तिथं असतो. आम्ही सगळे कार्यक्रम करतो. सगळे कार्यक्रम
होणं गरजेचं आहे. उपासना करता येते, वाचन करता येतं, आराम करता येतो, तुम्हाला होम करता येईल, पूजा करता येईल, रक्षाबंधन करून घेता येईल, भजन करता येईल, सामुदायिक नामस्मरण करता येईल. म्हणून या अगोदरसुद्धा मी सांगितलं आहे की छोटे छोटे कार्यक्रम, मुंजी, पंचाहत्तरी असे धार्मिक कार्यक्रम करायलासुद्धा तुम्ही पिठापूरला या. धार्मिक गेट टुगेदर करा. लोकांचा उत्साह नाही, लोकांना किती सोपा मार्ग दाखवावा ते लक्षात येत नाही. शेवटी श्रीपादाने सांगितलं की आपण वारंवार फक्त सांगण्याचं काम करू शकतो. ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. स्वामी समर्थ भवन अत्यंत पवित्र जागा, की या जागे एवढे दत्त या भारतात कोणत्याही जागेवर झाले नसावे मंदिर सोडून. तर तुम्ही दत्त होम करून, हवन करून तुमची जी प्रार्थना आहे ती अग्नीमार्फत परमेश्वराकडे पोहोचवण्याचं भाग्य लाभून घ्या. तुम्हाला ते मिळावं अशी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.